नमस्कार. आज आपण नीरफणसाची कापं करूया. या प्रकारचा फणस मुख्यतः महाराष्ट्रात, कोकण आणि गोवा या भागात म्हणजे पाणथळी भागात जास्त पिकतो. या फणसाची भाजी किंवा स्लायसेस करून फ्राय करतात. मालवणी भाषेत याला नीरफणसाची कापं म्हणतात. फणसाच्या फॅमिलीमधलं हे फळ आहे, पण त्याला बाहेरून काटे नाही आहेत आणि ते बाहेरचं आवरण जे आहे ते खूप सॉफ्ट आहे, म्हणजे सोलाण्याने ते सहज काढता आलं. फणस असा तासून घेतला की मग त्याची अशी कापं करायची आणि पाण्यात बुडवून ठेवायची. ही कापं जास्त पातळ किंवा जास्त जाडही करायची नाहीत. हा फणस तसा आतून सॉफ्ट असल्यामुळे कापं त्याची सहज भाजली जातात. आता ह्या फणसाला मध्ये पाव असते, तर ती काढून टाकायची आहे. हा काळा जो भाग दिसतो ना, तर त्याची पाव आहे, ती अशी आपण काढून टाकायची. या प्रकारे आपण सगळा फणस कापून घेऊया. फणस कापून झाला की पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा. आता हा धुवून आपण एका ताटात काढून घेऊया. या कापांना आपल्याला मीठ मसाला लावायचा आहे आणि मग फ्राय करायचे आहेत. धुवून झाल्यानंतर फणसाच्या कापांना आपण चवीपुरतं मीठ, लाल मिरची पूड आणि हळद घालायची आहे. आणि हा मीठ मसाला या कापांना लावून आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. इथे आपण तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि मसाला घेतला आहे, तो एकत्र करून घेऊया. हा रवा आपल्याला या कापांना लावायचा आहे. कापं फ्राय करण्यासाठी इथे विडाचा तवा गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि या पिठामध्ये ही कापं घोळवून या तव्यावर अशा प्रकारे लावून घ्यायची. कापं तव्यावर ठेवली की मग त्यावर आणखी आपण 1 चमचा तेल घालूया आणि झाकण ठेवून एक बाजू चांगली भाजून घेऊया. नंतर ही आपल्याला परतायची आहेत आणि दोन्ही बाजूनी परतून शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत, जसे आपण मासे फ्राय करतो ना तसेच. हा फणस मुंबईला बाजारामध्ये काही ठिकाणी मिळतो, पण नाहीच मिळाला तर केरळा स्टोअरमध्ये मात्र नक्कीच मिळतो. अशी दोन्ही बाजूनी चुरचुरीत भाजून घ्यायची, म्हणजे माशांसारखी सुंदर लागतात. तुम्हाला जर नीरफणस मिळाला तर अशी कापं नक्की करून बघा, अप्रतिम लागतात. ही रवा फ्राय केलेली नीरफणसाची कापं पहा, बाहेरून अगदी छान चुरचुरीत दिसत आहेत, पण आतून एकदम नरम आहेत आणि माशासारखी सुंदर लागतात. गोवा आणि कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जे आपण परत भेटू अशाच नवीन रेसिपीज घेऊन. धन्यवाद.